बुवाच्या हातात त्रिशूळ, हे तर महादेवाचे शस्त्र आहे. आधी महादेवाची शस्त्र आणि आता आदिशक्तीची. हा बुवा नेमकं करतोय काय? श्रावणी, आता काय करायचं ग? असं वाटतंय सगळं सगळं संपून गेलंय. श्री स्वामी समर्थ. हे दागिने कधी उपयोगाला येतील? अहो, हे विकून छोटीशी का होईना पण स्वतःची जमीन घेऊया. कोणाचं तोंड न पाहता आपल्या श्रमाने उभी करूया आपली शेती. श्रावणी, अगं तू खरंच आता मागे फिरायचं नाही. मातीवरचा हक्क मागायचा असेल तर बांगड्या सोडून बळ आणावं लागेल हातात. ज्याप्रमाणे शक्तीच्या पाठिंब्याशिवाय शिवाची कुठलीच लढाई पूर्ण होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जर पुरुषाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या पुरुषामागे स्त्रीने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. शिव शंकर शंभो. श्रावणी, तुझे आणि स्वामींचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. तुम्ही दोघेच आहात ज्यांनी मला माझं इतरांना न कळलेलं मन तुम्ही दोघांनी समजून घेतलं. याच्यात फक्त दागिने नाहीयेत, ही माझी ओळख आहे. अगं श्रावणी, तू हे काय करतेस? तू पुन्हा तुझे हात का बांधतेस? अहो, हे काय होतंय? मी गाठ बांधते आणि सुटते का? स्वामींनीच तुझी परीक्षा पार केली.
पण ही सुटलीच कशी? अहो, तुम्ही हात बांधा माझे. अहो, हे काय चाललंय? आता तर मी माझ्या स्वतःच्या हाताने गाठ बांधली होती, तरी सुद्धा कशी सुटली? कदाचित मामांजीने दिलेली शिक्षा त्यांना मान्य नसेल. वा वा वा, स्वामींच्या नावावर काही खपवतेस का ग? आम्हाला कळतायत तुझी ही सगळी नाटकं. एकतर ही सून म्हणून घरातलं एकही कर्तव्य पार पाडू शकत नाही, वर आपलं घर मोडायला निघालीये. सुनबाई, आता तू आमची सून तरी कुठे राहिलीयस? श्रावणी, मी तुला यापुढे आणखी कठोर शिक्षा देणार आहे. मोठ्या सुनबाई. स्वामी, हो मामांजी. हे चल. हात सोड. जिच्या पाठीशी आम्ही आहोत तिला शिक्षा देणं कुणालाही शक्य नाही. आणि का रे, तिला का शिक्षा देतोयस? स्वतःचा हक्क मागण्यासाठी, स्वतःकरता न्याय मागण्यासाठी? अरे, सुनेला शिक्षा देणं आपल्या संस्कारात नाही आणि आमच्या शिकवणीतही नाही. सून म्हणून कुठेही कमी पडलेलं नाहीये. आणि हिची शिक्षा आम्ही माफ केली आहे. शहाणं व्हायचंय की नाही तुम्हाला? स्वामी, पण यात आमची काहीच चूक नाहीये. नीट बघ या सुईकडे. शिव शंकर शंभो. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उघड डोळे. तुला आता जे ब्रह्मांड दिसलंय त्या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये आपलं पृथ्वीचं अस्तित्व या सुईच्या टोका इतकं आहे.
अरे यात कुठे तू, कुठे तुझं गाव, कुठे तुझं शेत आणि कुठे तुझा अहंकार? कुणाला काय द्यायचं आणि काय नाही हे ठरवणारा तू कोण? मुळात तुला जे मिळतंय ते आमच्या कृपेमुळे मिळतंय, आणि ते जर टिकवायचं असेल तर न्याय बुद्धीने वाग. बाबा, स्वामींची आपल्यावर खरंच कृपा आहे. तुम्ही त्यांचं ऐका. माझ्या घरात काय करायचं, कसं वागायचं ते मी ठरवणार. मग स्वामी असो नाहीतर आणखी कोणी, मी माझे रिवाज मोडणार नाही. श्रावणी, श्रावणी, मी तुला आता आणखी कठोर शिक्षा करणार. अहो बास आता. स्वामींच्या विरोधात जायला नको. आई, बाबा, मी श्रावणीचं स्त्रीधन विकून एक नवीन वेगळ्या जमिनीचा तुकडा घेणार आहे. हरी, अरे बायकोचं स्त्रीधन विकणं चांगलं नाही रे. ते पवित्र असतं. आई, अगं मी एका पवित्र धनातून दुसरं पवित्र धन उभं करणार आहे, आणि तेही श्रावणीच्या संमतीने. तिनेच मला दिले स्वतः पूर्ण विश्वासाने. तुम्ही काहीही करा, पण शेवटी तुम्ही अपयशीच होणार. काळ उत्तर देतो तेव्हा शब्द निरर्थक ठरतात. काळच उत्तर देईल वहिनी. सासूबाई, ती तुमच्या मुलाला तुमच्या विरोधात उभं करते, आणि भाऊजी पण बघा ना, तिच्याच बाजूने बोलतायत. तुमचं ऐकतच नाहीये. चल श्रावणी. थांब हरी, बस इथे. मी तुला हे घर सोडून जाऊ देणार नाही, आणि वेगळं काही करूही देणार नाही. आई, अगं हे काय करतेस? जेव्हा तुला बाबांना बोलायला हवं होतं तेव्हा तू बोलली नाहीस, आणि आता मला समजावून काय उपयोग आहे?